श्री गुरुदेव दत्त. प्रॉब्लेम कुठलाही असो, दत्तगुरूंची 5 तत्वे तुम्हाला वाचवतील. जीवन म्हणजे समस्यांची मालिका आहे. प्रत्येकजण काही ना काही अडचणींना सामोरे जात असतो. काहींना पैशांची समस्या असते, काहींना आरोग्याची, काहींना नातेसंबंधातील तणाव, तर काहींना मानसिक शांततेचा अभाव. पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि प्रत्येक समस्येवर तोडगा असतो. दत्तगुरूंच्या शिकवणीत अशी काही गूढ तत्वे आहेत, जी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात, वाचवतात आणि पुढे जाण्यास मदत करतात. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. दत्तगुरूंची शिकवण गूढ पण अत्यंत सोपी. दत्तगुरू हे त्रिगुणात्मक आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचे स्वरूप आहेत. त्यामुळे त्यांच्या शिकवणीमध्ये सृष्टीचे संपूर्ण गूढ सामावलेले आहे. त्यांची तत्वे केवळ आध्यात्मिक जगतासाठी नाहीत, तर ती तत्वे जीवनातील कोणत्याही समस्येवर प्रभावी उपाय म्हणून काम करतात. कदाचित तुम्ही विचार करत असाल, खरंच माझा जॉब प्रॉब्लेम, रिलेशनशिप प्रॉब्लेम किंवा मानसिक तणावासाठीही दत्तगुरूंच्या शिकवणीचा फायदा होईल का? तर उत्तर आहे होय, आणि तो अगदी सहज मिळेल. फक्त तुम्हाला समजून घ्यावे लागेल आणि स्वीकारावं लागेल. पहिलं तत्व, धीर धरा आणि प्रतीक्षा करा. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी प्रतीक्षा करा. धीर सोडू नका. दत्तगुरूंची कृपा नेहमी योग्य वेळीच प्रकट होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुमची परीक्षा घेतली जात असते. तुमच्या सहनशक्तीचा, श्रद्धेची आणि मनाच्या स्थैर्याची. अशा वेळी जर तुम्ही गोंधळलात, घाबरलात किंवा चुकीचे निर्णय घेतले तर परिस्थिती अधिकच बिघडू शकते. पण जर तुम्ही शांत राहिला, संयम ठेवलात, तर परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने झुकू लागते. उदाहरणार्थ, श्रीपाद श्री वल्लभांच्या कथा सांगतात की अनेक भक्त संकटात अडकले होते, पण त्यांनी धीर सोडला नाही. शेवटी दत्तगुरूंनी त्यांच्या जीवनातील समस्या नष्ट करून टाकल्यात. दुसरं तत्व, संकट काळात दत्तगुरू नावाचा आधार घ्या. नाव तरच शक्ती आहे. तुमच्या मनात असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि समस्यांना सामोरे जाण्यासाठी दत्तगुरूंच्या नावाचा जप हा सर्वोत्तम उपाय आहे. कधीकधी आपल्याला वाटतं की आपली परिस्थिती फारच बिकट झाली आहे, सगळीकडून मार्ग बंद झाले आहेत. अशावेळी भक्तांनी फक्त श्री गुरुदेव दत्त हा नामजप केल्यावर त्यांच्या समस्याचे निराकरण होते. ही साधना फार मोठी नाही. फक्त 5 मिनिटं शांत बसून श्री गुरुदेव दत्त हा जप करा. काही दिवसांनी तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमचं मन शांत होत आहे आणि समस्या आपोआप सुटत आहेत, मार्ग मिळत आहेत. तिसरं तत्व, प्रारब्धाचा स्वीकार करा. कर्मात सुधारणा करा. तुमच्या जीवनात जे काही होत आहे ते तुमच्या पूर्वसंचित कर्मामुळे आहे. हे अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती पूर्णतः तुमच्या कर्मामुळेच आहे. जर परिस्थिती चांगली असेल तर ती तुमच्या पूर्वीच्या सत्कर्मामुळे आहे. जर परिस्थिती कठीण असेल तर ती पूर्वीच्या चुका सुधारण्यासाठी मिळालेली संधी आहे. दत्तगुरू तुम्हाला सतत प्रोत्साहित करतात की प्रारब्धाचा स्वीकार करा आणि तुम्ही तुमच्या कर्मामध्ये सुधारणा करा. चुकीच्या सवयी टाळा, योग्य आचरण ठेवा आणि चांगली कर्म करा, कारण आजची कर्म उद्याचं चांगलं भविष्य घडवतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या नात्यात सतत अडचणींना सामोरे जात असाल तर स्वतःला विचारा, मी माझ्या कर्मामध्ये किंवा आचरणात काय सुधारणा करू शकतो. चौथं तत्व, संकट आलं की पळू नका, त्याला सामोरे जा. अनेक लोक संकट टाळण्याचा प्रयत्न करतात. संकट हे टाळण्यासाठी नाही तर त्याचा सामना करण्यासाठी असतं. 5वं तत्व, समर्पण आणि विश्वास ठेवा. दत्तगुरूंचे अंतिम तत्व म्हणजे समर्पण. मी प्रयत्न करतो, पण सगळं काही माझ्या हातात नाही
आता मी पूर्णपणे दत्तगुरूंच्या चरणी समर्पण करतो. हा विचार तुमच्या मनात आला की समस्या हळूहळू सुटायला लागतात. समर्पण म्हणजे नकारात्मक विचारांना थारा न देणं. सतत चिंता करण्यापेक्षा, मनात गोंधळ ठेवण्यापेक्षा जे काही होईल ते दत्तगुरूंच्या इच्छेने होईल आणि ते माझ्या भल्यासाठीच असेल असा विश्वास ठेवा. ही भावना मनात दृढ झाली की संकट तुम्हाला गोंधळून टाकत नाहीत. तुम्ही ठाम राहता आणि दत्तगुरूंच्या कृपेने मार्ग सापडतो. निष्कर्ष: ही तत्त्व फक्त ऐकण्यासाठी नाहीत, अनुभवण्यासाठी आहेत. ही 5 तत्त्व तुम्ही फक्त वाचली, समजून घेतली तर उपयोग नाही. तुम्हाला ती आपल्या जीवनात आणावी लागतील. संकट आलं की धीर धरा आणि प्रतीक्षा करा. दत्तगुरूंच्या नावाचा जप करा. त्यांच्याकडे मदतीसाठी साकडं घाला. कर्म सुधारण्याचा प्रयत्न करा. जुन्या चुका सुधारण्यासाठी वर्तमानाला संधी म्हणून बघा. संकटाकडे पाठ फिरवू नका, त्याला सामोरे जा. पूर्ण विश्वास ठेवा की दत्तगुरू तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. सर्व काही त्यांच्यावर सोपवा. ही 5 तत्त्व प्रत्येक समस्येतून तुम्हाला वाचवू शकतात. दत्तगुरू तुमच्या सोबत आहे. तुम्हीही त्यांच्या सोबत राहा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त अष्टक. वेदांत वेद्यो वरयोगी रूपम जगत्प्रकाशम सुरलोकपूज्यम इष्टार्थसिद्धिं करुणाकरेशं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधेकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. भूलोकसारं भुवनेकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनिश्रेष्ठमुनिरवर्ण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीकृष्णावतीरे वसति प्रसिद्धं श्रीपादश्रीवल्लभं योगिमूर्तिं सर्वे जनाश्चिन्तितकल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मंत्राब्धिराजं यतिराज्यपूजं त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथं अनादिचित्तम् अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मंत्रानुगम्यं महानिर्मितेजं महत्प्रकाशं महाशान्तमूर्तिं त्रैलोक्यचित्तम् अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादष्टकमिदं पुण्यप्रातरुत्थाय यः पठेत् कोटिजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. श्रीदत्तात्रेयाष्टकं सम्पूर्णम्.